रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। सगळ्या जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता, महाद्वार या नगरीचा तू, महाद्वार या नगरीचा तू, दैवत अमुचा विनायका तू, दैवत अमुचा विनायका तू, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, तू आदिश्वर, तू परमेश्वर, तूच ईश्वर, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन। हे गजानन विनायका, हे गजानन विनायका, हे गजानन विनायका, हे गजानन, हे सुख करता तू दुख हरता बाप्पा विनायका, हे गजवंदन पार्वती नंदन बाप्पा विनायका, सर्वजनाचे प्रिय दैवत बाप्पा विनायका, महाद्वार या नगरीचा तू राजा विनायका, राजा विनायका तू राजा विनायका, राजा विनायका तू राजा विनायका। भीमा कॉम्प्लेक्स सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपल्यामध्ये उपस्थित असणारे सन्माननीय रामदास शेवाळजी, या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे कळंबोलीचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रविनाथ पाटील, आपल्या शिवसेनेचे भारतीय जनता पार्टीचे कळंबोलीचे प्रमुख तुकारामजी, उपस्थित ज्यांचा ज्यांचा सन्मान झाला ते सर्व आमचे सन्माननीय सहकारी, उपस्थित भीमा कॉम्प्लेक्स आपल्या गणेशोत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी, उपस्थित असणारे सर्व सन्माननीय सहकारी, गेली अनेक वर्ष अतिशय उत्साहानं आपला हा गणपतीचा उत्सव, हा आपल्या भीमा कॉम्प्लेक्सचा उत्सव, आपल्या परिवाराचा उत्सव असल्याप्रमाणे मानणारे आपण सर्व या भीमा कॉम्प्लेक्सचे सर्व सदस्य, उपस्थित सर्व सहकारी भगिनी आणि बंधूंनो, मी या गणेशोत्सवाच्या निमित्तानं आपल्या सर्वांचा एक सहकारी या नात्यानं तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो। ज्या श्रद्धेनं भक्तिभावानं गणपती बाप्पाची आपण सर्व आराधना करतो, ही आराधना आपल्या सर्वांना येणाऱ्या कालावधीमध्ये परमेश्वराच्या कृपेनं आपल्याला बळ देवो आणि आपल्या परिवाराच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येवो अशी प्रार्थना या निमित्तानं करतो। आज या ठिकाणी गणेशोत्सवाच्या निमित्तानं आरोग्य शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलंय। मला खात्री आहे की कार्यकर्ता म्हणून दक्षपणानं कसं काम करू शकतो याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर रामदास शेवाळजी यांचं उदाहरण द्यायला लागेल की केवळ सरकारवरती थांबून नाही राहिलेले, सरकारी योजनांवरती थांबून नाही राहिलेले, तर आम्ही या योजना लोकांना दिल्या पाहिजेत या भावनेतून त्यांनी या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन केलं। मला खात्री आहे की व्यासपीठावरचे आमचे सहकारी, समोरचे आपण सहकारी अशाच पद्धतीने जागरूकपणानं सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचूया आणि त्या पोहोचवत असताना लोकांचं हित कशा पद्धतीने साधता येईल याचा विचार आपण करत राहूया। गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांना आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही याची खात्री या निमित्तानं व्यक्त करतो। तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा या उत्सवाच्या मनापासून शुभेच्छा देतो। जय महाराष्ट्र। माननीय या नगरीचे आमदार माननीय प्रशांत हे आमच्या प्रत्येक, आता आम्ही युतीमध्ये एकत्र आहोत, पण युतीमध्ये असू किंवा नसू परंतु आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला ते आवर्जून उपस्थित असतात। आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशभरामध्ये आज आपण गणेश उत्सव चालू आहे। गणेश उत्सवाची स्थापना ज्या संकल्पनेनं लोकमान्य टिळकांनी केली होती, ही संकल्पना का त्यांचे विचार हे सामाजिक लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आमचं भीमा कॉम्प्लेक्स सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ दरवर्षी करत असते। गेले 27 वर्ष अविरत सेवा आम्ही ह्या गणपती उत्सवाच्या माध्यमातून ह्या नागरिकांची करत असतो। आपण पाहत असाल कुठलाही सण असू, त्योहार असू किंवा काही सामाजिक काम असेल तर आमच्याकडनं सामाजिक काम केल्याशिवाय आम्ही राहत नाही। आज सकाळपासून इथं मेडिकल कॅम्प चालू होता, अजून चष्मे वाटप, रक्तदान शिबिर, असंख्य जनहिताचे कार्यक्रम
आम्ही ह्या संकल्पनेत करत असतो. म्हणजे लोकमान्य टिळकांची जी संकल्पना होते एकत्र येऊन आपण समाजासाठी काय करू शकतो का, या अनुषंगानं आमचं हे मित्रमंडळ हमेशा काम करत असतं. आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो यापुढेही आमचं हे मंडळ सामाजिक जीवनामध्ये असंच काम करत राहील. पण पाहिलं असेल 27 वर्षाच्या कालखंडामध्ये असंख्य पुरस्कारांनी आम्हाला सन्मानित केलेलं आहे. आणि आम्ही पुरस्कारासाठी काम करतो असं नव्हे, पण सामाजिक जीवनाची लोकमान्य टिळकांची जी भूमिका त्यातनं काय सहकार्यातून काय परिवर्तन होतं का, या अनुषंगानं आम्ही नेहमीच काम करत राहतो. यापुढेही असंच काम आमचं मंडळ करत राहील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.